अमोल मिटकरींकडे जाते। अमोल मिटकरी, पटते तुम्हाला सुषमा अंधारे म्हणता येते आणि त्यावरून त्यांचा खरगेंचा दावा आहे की 295+। आज खरं तर काँग्रेसचं कोणीतरी प्रवक्ता चर्चेला असणं अपेक्षित होतं, पण ते प्रवक्ते का आले नाहीत हे मला कळलं नाही। हा एक भाग। आता खरगे साहेबांची प्रेस मी ऐकली, शेवटी त्यांना अपेक्षा ठेवणं काही म्हणजे वेगळं आहे असं वाटत नाही। त्यांनाही वाटतं की आता वडेट्टीवार साहेब म्हणतात 350+, खरगे साहेब म्हणतात 295। आता त्यांचा जो इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री पदाचा चेहरा आहे, मग एक बातमी होती की उद्धवजी प्रधानमंत्री असू शकतात, नंतर एक बातमी आली का खरगे साहेब असू शकतात। म्हणजे त्यांचाच कुठं जसा ताळाला मेळ केंद्रात दिसत नाही आहे, तसं महाराष्ट्रात सुद्धा आता कोणीतरी असं, मग तुम्ही बोलताना म्हटलं की मी हे कबूल केलंय की सहानुभूतीची लाट होती। माझं वाक्य परत ऐका, वाटल्यास ते काढून बघा। सहानुभूतीची लाट होती, पण जनतेचं ते सहानुभूती जनतेला पटलेली नाही। त्याचं मतात किती परिवर्तन झालंय हे 4 तारखेला दिसेल। भावनिक मुद्द्याला धरून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी, काही लोकांनी ते निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही जनता भाळलेली नाही। आणि कोणी काय बोलतो हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे। मात्र एक तुम्हाला नक्की सांगतो की महायुतीच्या घटक पक्षावर जो आरोप होतोय की भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, या सर्वांनी एकामेकाशी यांचा समन्वय नव्हता, हे 4 तारखेला दिसेल ना आपल्याला। बारामतीचा निकाल उद्या, अजून आता बाराणेंचा उल्लेख झाला, मावळ लोकसभेचा, असे अनेक उदाहरणं पण तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणी जरी काही मतभेद असतील पण काम हे नक्की झालंय। बारणेचा विजय त्या ठिकाणी नक्कीच आहे, पण ज्या लोक आता अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्या करतात त्यांच्यात तरी समन्वय होता का? त्याच्यामध्ये पण 2-2, 3-3 गटतट होते। त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही। खरगे साहेबांना 2 दिवस वाट पाहू द्या, नंतर यावर स्टेटमेंट देणं उचित राहील। काँग्रेसच्या लोकांनी यात सहभागी होणं अपेक्षित होतं। महायुतीने महायुतीचा धर्म पाडला। मी तुम्हाला सांगतो, बारामतीमध्ये खडकवासला किंवा पुणे शहर भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलंय। आता असं असतं की छोट्या प्रत्येक ठिकाणी थोड्या बहुत मागे पुढे काही गोष्टी होतात, पण त्याचा पण इश्यू करून बघा यांच्यामध्ये किती फाटलेलं आहे हे दाखवण्याचा तो केविलवाडा प्रयत्न आहे।